जबरदस्त शरीरयष्टी आहे, 7च्या डिफेन्स मध्ये खेळतोय, बोनस ऑन असेल। या ठिकाणी टच करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मात्र सक्सेसफुल होताना पाहतोय। पहिला पॉइंट श्री गणेशात झालेला आहे, पॉइंटचा श्री गणेशात झालेला आहे। कुर्लाई चषक 2024च्या पहिल्या पॉइंटचा पॉइंट मिळतोय आई जीवदानी मनवेलपाडा। पुन्हा एकदा रेड साठी येताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला, अपील मात्र जोरदार आहे आणि या सक्सेसफुल पॉइंट एक तेरी तो एक मेरी, एक स्कोरबोर्ड आपण पाहतोय पुन्हा एकदा। ज्याने मागच्या वेळेला एक चांगल्या पद्धतीने रनिंग हँड टच केला होता, एक पॉइंट मिळवून दिला होता आई जीवदानीला। श्री गणेशा चांगला केला होता, आत्मविश्वास वाढलेला आहे, मी करू शकतो ही हिम्मत ज्याच्यामध्ये आले तोच रेडर आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। परंतु या वेळेला मात्र जोखीम नाही स्वीकारली, कारण माहिती आहे रिस्क बहुत बड़ी फॅक्टर है। 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये, जर्सी क्रमांक 4 जय मच्छीमार डहाणूचा भरभक्कम रेडर या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न करतोय। बघा मागच्या वेळीचा रायडर होता, त्याने रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला, हा किकचा बादशाह आहे, तो टच करतोय। प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र या ठिकाणी मैदानामध्ये होताना, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही झुंजतायत 2024च्या या कुर्लाई चषकासाठी। अगदी भव्य दिव्य चांगलं नियोजन आपण विशाल पाटील अँड कंपनी यांच्याकडून पाहतोय। पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नामांकित पंच तसेच ऑल इंडिया पंच सुद्धा या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत आणि या सर्वांच्या अगदी साक्षीने या ठिकाणी सजला जातोय हा भव्य कबड्डीचा महासंग्राम कुर्लाई चषक 2024। चल पुन्हा एकदा पंच राजू सिंग या ठिकाणी सामना पुन्हा एकदा सुरू होतोय। जय मच्छीमार डहाणूचा रायडर जर्सी क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आलाय, 6 डिफेंडर आहेत, बोनस ऑन असेल, बोनस घेण्याची नामी संधी आहे। या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला गेला, तितका चाणाक्षपणे थाय होल्ड केला, थाय होल्डने टॅकल करण्यात आली, टॅकलचा पॉइंट मिळाला जय आई जीवदानी मनवेलपाडा संघाला। थर्ड रेड डू और डाई, घंटी बजती हुई दिल की घंटी, कुछ तो करना पड़ेगा वरना आप खाली हाथ आएंगे तो बाहर जाना पड़ेगा। या ठिकाणी कवर फिरली गेले, परंतु अगदी चाणाक्षपणे रायडर आपल्या प्रांगणामध्ये दाखल झाला पॉइंट घेऊन, जो महत्वाचा पॉइंट होता आई जीवदानीला, कारण जी आघाडी आहे ती आघाडी मात्र वाढवण्याचा प्रयत्न केला जात। सदर सुरू असणारा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना जीवन ज्योती हालोली विरुद्ध साई कृपा वसरे। जीवन ज्योती हालोली विरुद्ध साई कृपा वसरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार। आतापर्यंत सुरू असलेल्या सामन्यामध्ये पाहतोय थोडासा पिछाडीवरती आहे जय मच्छीमार, मात्र कमबॅक करू शकतात, पलटवार करना जानते हैं जय मच्छीमार। या ठिकाणी आघाडी मात्र घेताना पाहतोय आपण आई जीवदानी, पुन्हा एकदा पॉइंटची भर होते, या एका पॉइंटने स्कोरबोर्ड मात्र वाढताना पाहतोय। 5 पॉइंट वरती आतापर्यंत आई जीवदानी। पुन्हा एकदा 7च्या डिफेन्स मध्ये आलाय जर्सी क्रमांक 1, उंच पल्ल्याचा आहे, पायाचा हाताचा उपयोग करता येईल काय, तडफडतोय, झगडतोय, झिजतोय, संघर्ष करतोय, कारण संघर्षानेच शेवटी विकास होणार आहे। पॉइंट साठी संघर्ष करणे गरजेचं आहे। 3 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आता आहेत, आता मजा आहे, सुपर टॅकलची नामी संधी आहे, ही संधी घेतली जाईल काय। 1-5 स्कोरबोर्ड आहे, सुपर टॅकल म्हणजे डायरेक्टली 2 पॉइंट, 1 पॉइंट अधिकचा मिळतो, हा चान्स घेतला जाणार, घेण्याचा प्रयत्न मात्र करतायत, कारण 2 पॉइंट खूप महत्वाचे आहेत। आता मध्ये 4ची पिछाडी, या पहिल्या हाफ मध्येच 4ची पिछाडी सुरुवातीलाच आपण पाहतोय जय मच्छीमार डहाणू अगदी नावाजलेला संघ आहे, परंतु पिछाडी ती भरून काढतील तेवढी ताकद, तेवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहेच। 7 डिफेंडर पुन्हा एकदा आहेत मैदानात, बोनस ऑन असेल, या ठिकाणी हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय, कृती मात्र परिपूर्ण केली जाते, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता दिसून येते आणि
या ठिकाणी टाइम आउट, फर्स्ट टाइम आउट घेतला जातोय आई जीवदानी. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय श्री कुर्लाई चषक 2024 कबड्डीचा महासंग्राम. चला पुन्हा एकदा टाइम आउट संपल्यानंतर रेड साठी आलाय आई जीवदानी कडून. सुपर टॅकलचे नामी संधी आहे जय मच्छीमार डहाणू संघाला. सुपर टॅकल घेतली तर 2 पॉइंट डायरेक्टली मिळतील. काय घडलंय, अगदी जोराची प्रयत्नाची पराकाष्ठा केली. थर्ड रेड साठी आलाय पुन्हा एकदा जय मच्छीमार कडून. 7 डिफेंडर आहेत, अजूनही 5 ची पिछाडी आहे, ही भरून काढू शकतो, ही ताकद आहे. बोनस घेण्याचा नामी प्रयत्न केला जाईल काय. या ठिकाणी कव्हर मात्र अर्धवट फिरली गेली. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला मात्र अनसक्सेसफुल ठरला. सक्सेसफुल ठरतोय तर रायडर एक महत्वाचा पॉइंट घेऊन रायडर आपल्या मैदानामध्ये आलाय. पॉइंटची संख्या झाली जय मच्छीमार 2-6. पुन्हा एकदा सुपर टॅकल. या वेळेला मात्र पार्टनर बदललेला आहे. डबल थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, अनसक्सेसफुल ठरला गेला. आत्मविश्वासाची कमतरता जाणवली जय मच्छीमार डहाणूला. पॉइंट मिळाला आई जीवदानीला. पुन्हा एकदा 7 डिफेंडर आहे, जर्सी क्रमांक 2. या ठिकाणी 1 पॉइंट तर सक्सेसफुल घेतलेला आहे. एका पॉइंटने हळूहळू का होईना मात्र पिछाडी जी आहे ती पिछाडी कमी करण्याचा एक चांगला प्रयत्न मच्छीमार संघ, अतिशय नावाजलेला संघ आपण पाहतोय. प्रयत्न चांगला आहे. 3 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही लोन मात्र देत नाहीयेत, घेत नाहीत. कारण माहितीये लोन जर बसला तर कदाचित आपण ती जी पिछाडी आहे ती मात्र जास्त वाढू शकते. चला पुन्हा एकदा आलाय जर्सी क्रमांक 2, ज्याने मागच्या वेळी एक चांगला पॉइंट घेतला होता. तेच पॉइंट आज गरज आहे आणि गरज असताना जो बरसतो ना त्याच्यासाठी टाळ्या वाजतात. गरज आहे जर मच्छीमारला मात्र या ठिकाणी रिस्क घेत नाहीये. परशूट करण्याचा प्रयत्न केलाय गेलाय. अपील मात्र जोरदार आहे. जर्सी क्रमांक 2 तो टच झालेला आहे की नाही, कृती मात्र झालेली आहे. निर्णय मात्र पंचांच्या हातावरती सोडलेला आहे. अपील मात्र जोरदार आहे. काय घडले आणि यस दिस वन इज द टो टच. 1 पॉइंट मिळालाय आई जीवदानीला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 आलाय, रेडर आला उंच. या उंचीचा फायदा घेऊ शकतो काय. टो टच रनिंग हँड टच आणि कव्हरला मात्र धाडले मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळवलाय आपल्या संघासाठी जय मच्छीमार डहाणू. 4-8 स्कोर बोर्ड 4-8. या सर काटेकी टक्कर होणार, रफ अँड टफ सामना होणार. कारण 4-8 अगदी एक चांगली मल्टी रेड जर मिळाली जय मच्छीमार डहाणूला तर नक्कीच सामन्याचं पारडं मात्र फिरू शकतं. दरम्यान आता सुरू आहे ती सुपर टॅकलची संधी. काय केलं जाईल. एक पॉइंट आई जीवदानीला मिळतोय. 1 तेरी तो 1 मेरी, ऐसा कुछ चल रहा है. पुन्हा एकदा 7 डिफेंडर आहेत. या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉइंट साठी झगडतायत, झुंजावं लागेल. कारण जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े की चोट, अरे पत्थर भी भगवान नहीं होता. पाहिजे असेल तर थोडासा संघर्ष करावा लागेल. कारण अग्निदिव्य केल्यानंतरच अस्सल सुवर्णाला खरी झळाली येते, चमक येते. चमकायचं असेल तर एकटा मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. सुपर टॅकलची संधी आहे. सुपर टॅकल घेतली, जोरदार टाळ्या वाजवत. क्या बात है. सुपर टॅकल जे गरजेचं होतं त्याच वेळेला मिळाले जय मच्छीमार डहाणू संघाला. पुन्हा एकदा 6-9. जी पिछाडी 5 ची होती ती मात्र कमी करताना आता 3 वरती आणले. 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. रेडर मात्र चाणाक्षी आहे. पॉइंट घेण्याची ताकद रेडर कडे आहे. डहाणू 6 आणि
आई जीवदानी थोडीशी का होईना मात्र आघाडी घेण्यामध्ये पुढे आहे, कारण जी पहिल्या हाफमध्ये आघाडी मिळते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि याच आत्मविश्वासाचा फायदा आई जीवदानीला होईल काय की पलटवार करना जानती है जो डहाणू तालुका की एक बहुत बड़ी टीम अब हम लोग देख रहे हैं। जय मच्छीमार पलटवार करना जानती है, हा पलटवार केला जाईल काय, कुठे जाऊ नका, कारण हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी मात्र उत्तरार्ध बघावं लागेल। तोपर्यंत देऊया एक नामी संधी डीजेला। चला चला हो जाऊया बघायला कुर्लाई चषक 2024 चा या पालघर जिल्ह्याचं नाव गाजते जपाळे या गावाचा। जीवनज्योती हालोली साई कृपा वसरे, जीवनज्योती हालोली साई कृपा वसरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार। चला दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे। यानंतर सामना होईल जीवनज्योती हालोली आणि साई कृपा वस्त्रे दरम्यान। पहिल्या सामन्यातील उत्तरार्ध मात्र सुरू झालेला आहे, रंगत वाढलेली आहे। 6-9 स्कोरबोर्ड पाहतो, आई जीवदानी 9 जय मच्छीमार डहाणू 6। 3 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत। सुपर टॅकल केली जाईल का, मागच्या वेळेला सुपर टॅकल केली होती, 2 पॉइंट मिळवले होते, या वेळेला गरज आहे संघाला सुपर टॅकलची। पुन्हा एकदा आपण पाहतोय 6 डिफेंडर मैदानामध्ये आहेत। रायडर्स साठी आला जय मच्छीमार संघाकडून, रेड मात्र चांगल्या पद्धतीने करतोय, लक्ष आहे चाणाक्षपणे या ठिकाणी बोनस घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता। अजूनपर्यंत आपण पहिला सामना सुरू असताना पहिला हाफ कंप्लीट झाला, एकाही रेडरने बोनस मात्र या ठिकाणी पॉइंट मिळवून दिलेला नाहीये। नक्कीच काटेकी टक्कर आहे। पुन्हा एकदा सुपर टॅकल साठी संधी आहे। जर्सी क्रमांक 2 एक आई जीवदानीचा नावाजलेला रायडर, ज्याने अनेक गावामध्ये आपलं नाव रोशन केलंय, असा जर्सी क्रमांक 2 चा रायडर मात्र आलेला आहे, झगडतोय पॉइंट साठी। काय घडलंय, यस आत्महत्या खुदकुशी, सुपर टॅकल सुद्धा झाली। काय केलं बघा, अगदी जोश भरपूर होता परंतु होश गवा बैठे आणि खुदकुशी झाली, लॉबी मध्ये गेला, रायडर आउट झाला। सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळाले, महत्वाचे 2 पॉइंट। 9-8 स्कोरबोर्ड। आता मात्र 1 ची फक्त पिछाडी आहे। 5 डिफेंडर मैदानात आहेत, बोनस ऑफ असणार आहे, खोलवर चढाई करावी लागेल। पॉइंट साठी जर झगडायचं असेल तर खोलवर जावं लागेल, कारण रस्त्यावरती शिकार मिळत नाही, जंगलात घुसून शिकार करावी लागते। आता मात्र असं दिसतंय टाइम आउट घेतला जातोय, कारण नक्कीच आता कान मंत्र दिले जातील। तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला। धन्यवाद डीजे। चला टाइम आउट या ठिकाणी संपलेला आहे, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। चला पुन्हा एकदा रायडरला पाठीमागे मात्र आणले, काय घडलंय बघा, काय कॅल्क्युलेशन आहे। थर्ड रेड साठी बोलवलंय, कारण हेच कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असतं। ज्यावेळेला आपण संघामध्ये खेळत असतो त्यावेळेला लक्ष असायला हवं की कोणती थर्ड रेड येणार आहे, कशावरती कोण कधी पॉइंट मारणार आहे, आणि या ठिकाणी लक्ष होता। चाणाक्ष आपण डिफेंडर पाहिले, थर्ड रेड साठी पाठवले जर्सी क्रमांक 2। डू ऑर डाय ची रेड आहे, कुछ तो करना पडेगा।
या ठिकाणी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला गेला, तितकी चांगली कव्हर फिरली गेली, 7 बॅकअप चांगला मिळाला, टॅकल झाली, पॉइंट मिळाला जय मच्छीमार, सॉरी आई जीवदानी. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 रेड साठी आलाय. 3 डिफेंडर आहेत मैदानामध्ये. या ठिकाणी कव्हर मात्र लावले गेले आणि काय घडेल, जीवाच्या आकांताने या ठिकाणी रेडरचा प्रयत्न होता, परंतु जाल बडी मछली जाल में फसती हुई. महत्वाचे 2 पॉइंट सुपर टॅकल, म्हणजे आतापर्यंत विचार केला ना आपण तर 3 सुपर टॅकल या जय मच्छीमार डहाणू संघाने मिळवलेले आहेत, म्हणजे 3 एक्स्ट्रा पॉइंट. वाह, वेल डन जय मच्छीमार डहाणू. आई जीवदानी 10 जय मच्छीमार 10. स्कोर बोर्ड इक्वल होताना पाहतोय. डिफेंडर मात्र आता वाढताना 4 डिफेंडर झालेले आहेत. 4 डिफेंडर मध्ये पॉइंट घेणं मात्र खूप जिकरीचं असतं, खूप मुश्किल असतं. तर नक्कीच या ठिकाणी ठोसा सामना आहे. जय मच्छीमार डहाणू गुणसंख्या 10, तर या ठिकाणी जीवदानी मनवेर पाडा विरा 10 पॉइंट आणि ते मात्र टॅकल पॉइंट. ठोसा पकडीवर पकड, सामन्यावर जखड. 1 गुणांच्या आघाडीवर जय मच्छीमार डहाणू. तर या ठिकाणी ऑफिशियल टाइम आउट पंचांनी मात्र घेतला गेला आहे. 1च गुणांची आघाडी मात्र पाहू शकता स्कोर बोर्डवर 10-11, 11-10. काय म्हणाल सर? नक्कीच अगदी सुरुवातीच्या वेळेला आपण पाहिला की सामना जसा सुरू झाला आई जीवदानीने चांगली पकड ठेवली गेली, मात्र तदनंतर जसा जसा सामना पुढे गेला जय मच्छीमार डहाणू पलटवार करना जानते. आपण स्कोर बोर्ड पाहतोय 10-11. टाइम आउट घेतला जातोय कारण कानमंत्रांची गरज आहे, कारण हे कानमंत्र खूप महत्वाचे आहेत. कारण मैदानामध्ये खेळत असताना कोणत्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय, प्लॅनिंग काय असेल, कारण प्लॅनिंग बहुत बडी चीज आहे आणि ते प्लॅनिंग इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. ते इम्प्लिमेंट होईल काय यासाठीच टाइम आउट घेतला जातोय. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय या कबड्डीचा महासंग्राम श्री कुर्लाई चषक 2024. पहिला सामना या ठिकाणी सजला आई जीवदानी वर्सेस जय मच्छीमार डहाणू. तर या ठिकाणी रेडचा प्रयत्न पाहायला मिळेल डहाणू टीम कडनं. रेड विराटच्या टीम समोर मलवेपाडा या ठिकाणी पाहू शकताय आई जीवदानी कोर्टमध्ये रेडचा प्रयत्न. जय मच्छीमार डहाणू कडनं 4 के डिफेंस में यहाँ पे रेड करता हुआ रेडर लेफ्ट कॉर्नर में रेड फिर एक बार 4 के डिफेंस के सामने वापस आया, दिमाग चला है लेकिन 1 पॉइंट का ही फासला अब जीवदानी टीम के सामने है. क्या जय मच्छीमार डहाणू टैकल कर पाएंगे इस रेड में या 1 पॉइंट की लीड बचा के रखेंगे? शक्ती भक्ती युक्तीचा खेळ कबड्डीचा ताकदीचा आहे. दोन्ही टीम मध्ये ताकद आहे, परंतु इथे झोपासली जाईल. इथे मात्र आता लावावी लागेल कव्हरची ताकद, कारण रेड पॉइंट मध्ये दोन्ही संघ बलाढ्य ठरलेले आहेत. रेड डिपार्टमेंट यहाँ पे चलेगा वही जीतेगी, ऐसे यहाँ पे दर्शक चर्चा करते हुए इस मैच में कौन जीतेगा. 10 पॉइंट पे खेलती हुई विरार टीम आई जीवदानी टीम और 11 पॉइंट पे खेलती हुई जय मच्छीमार डहाणू. पात्र ऐकत्रा कुर्लाई चषक 2024 पालघर कबड्डीचा थरार. डीजे धन्यवाद डीजे सर. टाइम आउट ओव्हर जय मच्छीमार डहाणू, कारण एका हाफ मध्ये आपण मॅक्झिमम 2 टाइम आउट घेतो आणि ते दोन्ही टाइम आउट या ठिकाणी संपले. 3rd रेडची घोषणा होते. दिल की घंटी बजती हुई. 4 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आलाय रेड डू अर डाय साठी. आप कुछ तो करना पडेगा. और या ठिकाणी काय घडले बघा, जे करायचं होतं ते करून दाखवलेलं काम मला पाठवलं टीमने डू अर डायच्या महत्वाच्या चढाईसाठी. एक महत्वाचा पॉइंट आणलाय. भरभक्कम अशी आघाडी आता वाढवताना जी 1 ची आघाडी होती ती थोडीशी पुढे जाताना सामन्यासाठी शेवटचे 5 मिनिटं पंच राजू सिंग या ठिकाणी घोषित करतायत आणि सुरुवात झाली बोनसची. पहिला बोनस पॉइंट मोमेंटेबल या ठिकाणी मात्र बोनस गुण संपादित केला गेलाय. 1 गुणांची मात्र फक्त पिछाडी जीवदानी टीम समोर मात्र राहते आई जीवदानी टीमच्या कव्हर समोर. सुपर टॅकल ऑन रेड आहे जय मच्छीमार डहाणू टीम कडनं. पॉइंट की पकड काय घडेल आणि कमाल केली. सोलो टॅकल साठी गेले परंतु पॉइंट मिळतोय जय मच्छीमार डहाणू रेडरला. रेड यशस्वी झालेली. आता बघूया चढाई
या चढाईमध्ये गुण संपादित केला जाईल काची उत्तर रेडर देतील का की डिफेंडर या ठिकाणी भूमिका अदा करतील टॅकलची. हँडटचचा प्रयत्न तेवढाच हलका बघायला मिळतोय. बोनस ऑन असताना रेडचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 3 या ठिकाणी आई जीवदानी टीमचा रेडर तेवढं चांगलं पदलाली ते आहे. टोटलचा प्रयत्न आणि परफेक्ट अँगल होल्ड. क्या कमाल का यहाँ पे टैकल किया है खूबसूरती के साथ. ये पॉइंट काफी मोमेंटेबल रहेगा. नक्कीच अगदी महत्वाचा पॉइंट. आणि काय झाले बघा, एक डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो सुद्धा आउट होते, म्हणजे ऑल आउट. सुपडा साफ करून टाकलेला आहे जीवदानीचा. आणि जय मच्छीमार डहाणू मात्र वर चढ होताना पाहतोय, कारण पहिल्या हाफ मध्ये आपण पाहिलं होतं 3ची पिछाडी होती जय मच्छीमार डहाणूकडे. आणि तदनंतर मात्र जसं सेकंड हाफ स्टार्ट झाला आणि मात्र वाघाची दहाड फोडलाय पहाड, कारण 3ची पिछाडी मात्र भरून काढली आणि पोहोचवली 6च्या आघाडीवरती. अतिशय चांगले टॅकल केले, अतिशय चांगल्या रेड झाल्या आणि त्याच्याच जोरावरती मात्र आपण स्कोर बोर्ड 11-17. नक्कीच खूप भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी साकारलेलं. अगदी इंडोर स्टेडियमचं स्वरूप मात्र या कुर्लाई चषकला देताना विशाल पाटील, कुर्लाई संपूर्ण मंडळ, प्रत्येक सदस्याची मेहनत. ही स्पर्धा आपल्या सफाईची आनबानशान आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रासमोर दाखवण्याची एक इतिहास घडवण्याची वेळ आहे आणि दरवर्षी काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण स्टेडियममध्ये घडत असतं ते यावर्षी सुद्धा पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी आता मात्र थोडासा संघर्ष, थोडेसे विचार करण्यासाठी पार पाडले आई जीवदानीला. मागच्या वेळेला या ठिकाणी काय घडले बघा, ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. ऍडव्हान्स टॅकल म्हणजे अति घाई संकटात नेई. माननीय घरत सर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम आदरणीय घरत सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यस, या ठिकाणी आदरणीय सन्माननीय माजी उपमुख्याध्यापक श्री राजन घरत सर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत सुद्धा एक चांगल्या पॉइंटने मात्र या ठिकाणी आपण करताना पाहतोय. एक टॅकल झाली, महत्वाची टॅकल झाली, मात्र एक 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 पॉइंट वाढताना आपण पाहतोय. जय मच्छीमार डहाणू 11-20. आता मात्र आघाडी भरभक्कम 9ची. यस, एक भला मोठा डोंगर आघाडीचा ज्यांच्या पाठीशी आहे. आता मात्र फक्त शांत पद्धतीने खेळतील. जास्तीत जास्त टाइम पास आपण ज्याला म्हणतो तो मात्र या ठिकाणी होईल. येतील, टच करतील आणि तदनंतर मात्र आता जे करायचं आहे ना ते करावं लागेल फक्त आई जीवदानीला. दोन ते 3 चांगल्या रेड जर आई जीवदानीकडून आल्या तर कमबॅक मात्र करू शकते, पण कमबॅक करण्याची ताकद आई जीवदानीकडे आहे. कोण, कधी, का, कसं, कुठे, किती या सर्व प्रश्नांची उत्तर मात्र शोधावी लागतील आई जीवदानीला. परंतु उत्तर शोधण्यापूर्वीच मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले रेडरला. पॉइंट मिळतोय जय मच्छीमार डहाणूला. शेवटची 2 मिनिटं या ठिकाणी घोषित करतायत. पहिला सामना मात्र 11-21 वरती असताना 2 मिनिटं आहेत. चला, दोन्ही संघ या पुढचे जीवनज्योती हालोली आणि साईकृपा वस्त्रे यांनी मात्र मंचाच्या खाली जिथून एंट्री आहे त्या एंट्रीच्या ठिकाणी यायचं आहे. जीवनज्योती हालोली आणि साईकृपा वस्त्रे या दोन्ही संघांनी फायनल कॉल आहे आपल्यासाठी. हा फायनल कॉल आहे. लगेच दोन्ही संघांनी यायचं आहे आणि मैदानामध्ये आपण काय घडते बघतोय. स्कोर मात्र अगदी सुसाट वेगाने सुटलेली गाडी, जशी मागच्या रेड डू और डाई रेड. इस बार रेड करता हुआ रेडर, 2 डिफेंडर सामने. क्या होगा इस रेड में, मैच जीते या हारे, लेकिन यहाँ पे मेरा जलवा मैं दिखाऊंगा दुनिया के सामने. यूट्यूब लाइव यहाँ पे पूरी दुनिया देख रही है पाटिल नेटवर्क पे. कुर्लाई चषक का ये टूर्नामेंट काफी चमत्कारिक रेड होगी या नहीं होगी. एक रेड में 5 पॉइंट लेके आएगा तो कुछ हिस्ट्री तो बनेगी. कबड्डी में एक टीम जीतती है, पहले स्थान पे जाती है, लेकिन एक खिलाड़ी ऐसा खेलता है दुनिया देखती है. जय मच्छीमार डहाणूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. शेवटच्या 5 मिनिटात गेम पलटी करून दाखवला. धमक आणि चमक ही मात्र दाखवावी लागते आणि दाखवणाऱ्यालाच मात्र विजेता म्हटलं जात आहे. रेडचा प्रयत्न काय म्हणाल सर? यस, नक्कीच आपण पाहिलं की पहिल्या हाफ मध्ये जो वरचढ ठरला होता आई जीवदानी संघ, मात्र कमबॅक पलटवार काय जी रणनीती आखली गेली ती रणनीती आखली गेली जय मल्हार डहाणू कडून आणि पहिला सामना या ठिकाणी विजेता होतोय जय मच्छीमार डहाणू. वेल डन.
नक्कीच मोमेंटेबल लोन वाचवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी आई जीवदानी मात्र तो लोन वाचवला नाही. सुपर टॅकल ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी मात्र मोमेंटेबल मॅच मात्र फिरली गेली आहे. परंतु हा सामना सुरुवातीला आघाडी घेतली होती आई जीवदानी विरार टीमनं, परंतु जय मच्छीमार डहाणू शेवटच्या 5 मिनिटात चमक दाखवली. सामना खेचून घेतला, लोनवर लोन 2 दिले आणि सामना जिंकताना दुसऱ्यामध्ये पोहोचले. बेस्ट ऑफ लक. यस